भारतामध्ये सगळ्यात मोठा स्कॅम सुरू आहे, पण कोणीच त्यावर काही करू शकत नाही, कारण हा आहे लीगल स्कॅम. युनिट लिंक्ड सेव्हिंग स्कीम. मी याला स्कॅम का म्हणतोय? एवढ्या गोष्टी लीगल असून सुद्धा त्याचा स्कॅम म्हणून उच्चार करणं खूप मोठी गोष्ट होते आणि त्यासाठी काही होऊ शकतं. मे बी हा व्हिडिओ मला लवकरात लवकर डिलीट करावा लागू शकतो. डेफिनेटली मला तेवढं प्रेशर येणार याची मला खात्री आहे, पण त्याआधी हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा. व्यवस्थित तुम्ही सुद्धा बघून घ्या, गरज पडली तर सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता. आता ऍक्च्युली युनिट लिंक्ड सेव्हिंग स्कीम, युलिप स्कीम्स आपल्याला खोटं बोलून गंडवून गळ्यामध्ये मारल्या जातात. तुम्हाला सांगितलं जातं ही जी स्कीम आहे ना, ही तुम्हाला टॅक्समध्ये बेनिफिट देते. एवढंच नाही, युनिट लिंक्ड सेव्हिंग स्कीम मध्ये 2 गोष्टी तुम्हाला मिळतात. जर तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या घरच्यांचं काय, त्यासाठी तुमच्यासाठी असतो लाईफ इन्शुरन्स. तुमचं काही बरं वाईट झालं ना, तुमच्या मागच्या लोकांना मिळणार 50 लाख रुपये, 30 लाख रुपये, 1 करोड रुपये. तुम्ही असलात काय नसलात काय काहीच फरक पडणार नाही. हे सुरू होतं. आणि जर तुम्ही असलात ना, तर तुम्हाला यामधून 20 वर्षानं 25 वर्षानं 30 लाख रुपये मिळणार, 50 लाख मिळणार, 1 करोड रुपये मिळणार. ही अमाऊंट बघून आपण त्याला भाळले जातो, फसतो आणि तिकडे गुंतवणूक करून बसतो. ऍक्च्युली तुम्हाला खरी यामध्ये गेम काय आहे किंवा हे कसं चालतं हे माहिती नसतं. ते जे सांगतात तेच तुम्हाला मिळतं का हे माहिती नसतं. मी एक स्टेटमेंट क्लिअरली करतोय, तुम्हाला जी अमाऊंट सांगितली जाते ती अमाऊंट तुम्हाला कधीच मिळत नाही यामध्ये. हो, कारण छुपे चार्जेस यामध्ये असतात जे की तुम्हाला माहिती नसतात. ऍक्च्युली ते कॉन्ट्रॅक्टच एवढं मोठं असतं ना की त्यात सगळ्या गोष्टी वाचणं एक सामान्य माणसासाठी शक्य नसतं किंवा तेवढा आपल्याला इंटरेस्टच नसतो. ऍक्च्युली ते वाचणं गरजेचं आहे, पण आपण कधीच वाचत नाही. जवळचा सांगतोय म्हणून आपण त्यामध्ये गुंतवणूक करतो, पण या पर्टिक्युलर स्कीम मध्ये जवळपास 25 ते 30% कमिशन इन्शुरन्स स्कीम मध्ये मिळत असतं. आणि जो कोणी तुमचा जवळचा व्यक्ती हे करतोय, समजून जायचं तुमच्यापेक्षा चांगलं अर्निंग त्याचं होणार आहे. ऍक्च्युली युनिटमध्ये 2 गोष्टी असतात, एक तर लाईफ इन्शुरन्स आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट. या 2 व्हर्टिकलमध्ये तुमची गुंतवणूक होत असते. लाईफ इन्शुरन्स तुमच्या लाईफला प्रोटेक्ट करतो. जर तुमचं काही बरं वाईट झालं तर एक सर्टन अमाऊंट मिळते. आणि जी इन्व्हेस्टमेंटचा प्रोडक्ट आहे ना, त्यामध्ये मल्टिपल गोष्टी असतात. इक्विटी असतो, डेट असतो, त्याचबरोबर हायब्रिड स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते किंवा बॉन्ड्समध्ये वगैरे तुमच्या गुंतवणूक होत असतात. सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, जर तुम्ही याचे प्रीमियम भरण्यामध्ये कमी पडलात, समजा तुमचा प्रीमियम प्रत्येक महिन्याला 10,000 आहे किंवा वर्षाला 1,20,000 रुपये भरताय, पण मध्येच एखादं वर्ष असं आलं, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या किंवा 7व्या, 8व्या वर्षी कधीही एक वर्ष असं आलं आणि अचानक फायनान्शियल क्रायसिस उद्भवली, तुम्हाला ते पैसे भरता आले नाहीत, तर तुमची पॉलिसी तिथंच बंद होते, डिस्कंटिन्यू होते. तुम्हाला ते पैसे लगेच मिळत नाहीत. तुम्ही म्हणाल मला आता डिस्कंटिन्यू करायचे, मी फायनान्शियल क्रायसिसमध्ये, मला माझे पैसे द्या. 5 वर्षाच्या आत तुम्हाला हे पैसे काढता येत नाहीत. एकतर लॉक इन असतो आणि बऱ्याच लोकांनाही माहिती नसतं. दुसरी गोष्ट, जरी माझा पैसा पुढे 2-3 वर्ष राहणार आहे, समजा मी दुसऱ्या वर्षी पैसे भरू शकलो नाही, पण परत 5 वर्ष पुढे तर कंटिन्यू राहायला पाहिजे ना, त्या पैशाची ग्रोथ व्हायला पाहिजे ना, पण नाही. तो तुमचा पैसा डिस्कंटिन्यू फंडमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि त्याची चांगली ग्रोथ होत नाही. हार्डली 2-3% ग्रोथ तुम्हाला होताना पाहायला मिळते आणि तो पैसा परफॉर्म करत नाही. अक्षरशः बँक तो पैसा फुकट वापरते किंवा ती कंपनी पैसा फुकट वापरते. दुसरी गोष्ट, तुमचा टर्म इन्शुरन्स म्हणजेच लाईफ इन्शुरन्स किंवा तुमचा लाईफ कव्हर तिथंच बंद होतो. तुमचं काही जरी बरं वाईट झालं तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळत नाहीत, तुम्ही क्लेम करू शकणार नाही. ही सगळ्यात मोठी डेंजरस गोष्ट आहे. तुम्हाला वाटतं ATC अंडर मला एक्झम्पशन मिळते म्हणून मी ते करायला पाहिजे, पण बिलकुल याच्या नादी न लागलेलं चांगलं. जर तुम्हाला हा प्लॅन कन्व्हिन्सिंग वाटत नसेल तर यासाठी वेगवेगळे चार्जेस असतात. फक्त एक लिहिलं जातं चार्जेस नाही आहेत, पण छुपे चार्जेस खूप सारे तुमच्याकडून घेतले जातात. हे चार्जेस कोणकोणते आहेत? पहिला चार्ज आहे फंड मॅनेजमेंट फीज. कारण तुम्ही गुंतवणूक करताय तर ऑब्वियस आहे त्याला मॅनेज करण्याची फी द्यायला पाहिजे. 1.35% मॅक्स हे तुमच्याकडून घेऊ शकतात ॲज पर रूल. त्यामुळं हे पैसे तर जाणारच आहेत आणि ऑब्वियस आहे त्यांनी ते घेतलेच पाहिजेत, योग्य आहे. पण त्यानंतर चार्जेस असतात डिसकंटिन्युअस चार्जेस, मोर्टॅलिटी चार्जेस. म्हणजेच मोर्टॅलिटी चार्जेस म्हणजे काय असतात? सिंपल आहे, जो प्रीमियम पे करतात तुमच्या लाईफ कव्हरसाठी त्याला मोर्टॅलिटी चार्जेस म्हटलं जातं. सिंपल गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही 1 लाख रुपये इयरली भरताय, याचा अर्थ ती इन्व्हेस्टमेंट झाली आणि लाईफ कव्हर कंपनी त्यांच्या पदरनं पैसे घालून देते असं जर तुम्हाला वाटत असेल
तर तो तुमचा गैरसमज आहे. कंपनी हा पैसा तुमच्याकडूनच वसूल करत असते. आता या केसमध्ये 1 करोडचा लाईफ कव्हर तुम्हाला मिळतोय ना, तर त्या 1 करोडच्या लाईफ कव्हरसाठी जी अमाऊंट लागणार आहे, जो प्रीमियम लागणार आहे, तो तुमच्या टोटल 1 लाखातून वजा करून इकडे ट्रान्सफर केला जातो. यालाच मॉर्टॅलिटी चार्जेस म्हटले जातात. म्हणून तुमची गुंतवलेली रक्कम ही एकदम छोटीशी असते. समजा 1 लाख रुपयांची मी गुंतवणूक करतोय. या 1 लाख रुपयांची गुंतवणूक करत असताना जर मॉर्टॅलिटी चार्जेस माझे 20,000 रुपये असतील, माझी फी म्हणजेच बँक ते मॅनेज करण्यासाठी फी घेत असेल 10,000 रुपये, तर 30,000 रुपये ऑटोमॅटिकली तुमचे वजा होतील आणि 70,000चेच तुम्हाला NAV मिळतील. म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू जी तुम्ही गुंतवणूक केली त्याच्या बदल्यात तुम्हाला युनिट्स मिळतात आणि हे युनिट्स तुम्हाला प्रदान केले जातील. पण युनिट्सवर मिळणारे रिटर्न्स खूप चांगले सांगितले जातात. 15%, 20%, 25%, 12%, 8%, 10%. ठीक आहे, पण देतानाच युनिट मला कमी दिले जातात, म्हणून माझे रिटर्न मला कमी दिसतात. हे सोडून खूप सारे चार्जेस आहेत. म्हणजे प्रीमियम ऑलोकेशन चार्जेस, पॉलिसी ॲडमिन चार्जेस, फंड स्विचिंग चार्जेस, प्रीमियम रिडायरेक्शन चार्जेस वगैरे अनेक चार्जेस घेतले जात होते, जे आता सध्या बऱ्याच कंपन्या घेत नाहीत. याचा अर्थ कोणीही घेत नाही असा होत नाही. पण आजही तुमच्याकडून हे चार्जेस घेत असतील तर खूप मोठा चुना तुम्हाला लावला जातोय, एवढं लक्षात ठेवा. NAV देताना कसा गंडा घातला जातो ना, सोप्या भाषेमध्ये सांगतो. समजा तुम्हाला गुंतवणूक 2 लाखाची करायची आहे. प्रत्येक वर्षाला तुम्ही 2 लाख रुपये भरणार आहात. आता NAV त्याचा सुरू आहे 100. जर माझा NAV 100 असेल तर मला टोटल युनिट्स 2,000 मिळायला पाहिजेत. 2,000 गुणिले 100 म्हणजेच 2 लाख रुपये झाले. पण यामध्ये कॅच आहे, वेगवेगळे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. समजा मॉर्टॅलिटीचे चार्जेस असतील 30,000 रुपये, तर तुमचे 300 युनिट तिथंच गायब झाले. हे सोडून बाकी सगळे चार्जेस मी तुम्हाला सांगितले, समजा ते चार्जेस असतील कदाचित 20,000 रुपये, तर यासाठी अप्रॉक्सिमेटली 100 युनिट तिथंच तुमचे वजा झाले. म्हणजे मिळताना तुम्हाला जे युनिट्स आहेत ते 2,000 मधून 400 युनिट वजा केले जातील आणि 1,600 युनिट प्रदान केले जातील. म्हणजेच जे रिटर्न आहेत ते अप्रॉक्सिमेटली 20% इथंच गायब होतात. पण यामध्ये अजून एक खूप मोठा कॅच आहे, मॉर्टॅलिटी चार्जेस म्हणजेच तुमचा लाईफ कव्हर. जे चार्जेस आपण फॉर एन एक्झाम्पल पकडले होते 30,000 रुपये, 20,000 रुपये, 10,000 रुपये, जे आपल्या टोटल अमाऊंट मधून कट केले जातात आणि तिकडे भरले जातात, ते तुमच्या लाईफ कव्हरसाठी. पण पुढे जाऊन हाच चार्जेस हळूहळू कमी करत नेला जातो. याचं रिझन आहे की मॉर्टॅलिटी चार्जेस जे आहेत ते तुमच्या लाईफ कव्हरसाठी घेतलेले असतात. जशी तुमची गुंतवणूक वाढत जाते तसं मॉर्टॅलिटी चार्जेस डाऊन केले जातात आणि सर्टन पिरियड नंतर ते चार्जेस 0 होतात. एक सोपं उदाहरण सांगतो आणि सोपी गोष्ट सांगतो. जर हे चार्जेस 0 झाले तर तुमचा लाईफ कव्हर 0 होतो. बरं वाईट काही झालं, ॲक्सिडेंट झाला किंवा डेथ झाली, नॅचरल असो किंवा ॲक्सिडेंटल डेथ असो, तर या केसमध्ये कुठल्याही प्रकारे लाईफ कव्हर मिळत नाही. जेव्हा तुमचा मृत्यू होईल 0 रुपये मिळतील. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय, कारण मला 1 कोटीचा लाईफ कव्हर आहे, 50 लाखाचा लाईफ कव्हर आहे, ते तर मिळायलाच पाहिजे. बऱ्याच लोकांना आजही वाटतं, जर समजा मी पॉलिसी केली आहे 1 करोड रुपयांची, या 1 करोड रुपये मला रिटर्न तर मिळायला पाहिजेत. त्याचबरोबर लाईफ कव्हर आहे 1 करोड रुपये. म्हणजे जर माझं काही बरं वाईट झालं तर पहिला तर 1 करोड मिळणार ॲज अ लाईफ कव्हर. दुसरी गोष्ट, समजा मी आजपर्यंत 50 लाख भरलेत आणि त्याचे 70 लाख आज झालेले आहेत, तर ते 70 लाख पण मिळणार आणि 1 करोड पण मिळणार. प्रॅक्टिकली तर असंच व्हायला पाहिजे. टोटल होतात 1 करोड 70 लाख. पण हा तुमचा गैरसमज आहे. उदाहरण देतो, रिटर्न देताना सगळ्यात मोठा स्कॅम तुमच्यासोबत होतो, पण आपल्याला तर माहिती नसतं, आणि ते आहे लीगल. कारण टर्म्स अँड कंडिशन मध्ये हे सगळं लिहिलेलं असतं. समजा एक कस्टमर आहे, त्यानं गुंतवणूक केली 30 लाख रुपयांची. त्या 30 लाखाचे 10 वर्षात झाले 50 लाख रुपये, पण त्याचा लाईफ कव्हर आहे 25 लाखाचा. तुम्हाला वाटत असेल आता जर त्या व्यक्तीची डेथ झाली तर ते 50 लाख आणि लाईफ कव्हरचे 25 लाख दोनही त्याला मिळतील. पण इथंच तुम्ही चुकताय. या दोन्ही मधली जी अमाऊंट मोठी असेल ती त्याला मिळेल. म्हणजेच हे 25 लाख नाही लाईफ कव्हरचे, तर त्यानेच साठवलेले 50 लाख त्याला परत मिळतील. लाईफ कव्हरचे पैसे बुडले. आता दुसरी केस बघूया. समजा एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली आहे 1 करोड रुपयांची, पण त्याचा लाईफ कव्हर आहे 1.5 करोड रुपयांचा, आणि जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याने गुंतवलेले 1 करोड त्याला मिळत नाहीत. त्याला मिळतात त्याचा लाईफ कव्हर म्हणजेच 1.5 करोड रुपया. त्यामुळे ही जी स्कीम आहे ना, ही कुठल्याही प्रकारे तुमच्या फायद्याची नसते. यामध्ये क्लिअरली तुमची
फसवणूक होते ते सुद्धा लीगली. बरेच लोक मला कमेंट करून विचारतात, सर तुमच्या व्हिडिओज बघून मला अवेअरनेस तर मिळाला, आता मी ते पैसे परत कसे घेऊ, 1च वर्ष झालं मी पैसे भरून. एक गोष्ट लक्षात घ्या, आता जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुमची पॉलिसी तिथंच डिसकंटिन्यू होते, कव्हर वगैरे मिळणं बंद होतं. दुसरी गोष्ट, ते पैसे तुम्हाला डायरेक्ट मिळणार 5 वर्षानंतर, त्याच्या आधी तुम्ही हे पैसे काढू शकत नाही. इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये हीच असते की तुमचा लाईफ कव्हर बंद होतो. समजा 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष पैसे भरून जेव्हा तुम्ही बंद करता, तुम्हाला वाटतं तुमचा लाईफ कव्हर सुरू आहे, पण तो तुमचा गैरसमज आहे. जर समजा डिसकंटिन्यू तुम्ही पॉलिसी कधीही केली, तेव्हापासून तुमचा लाईफ कव्हर बंद. वेळ तर गेलेली आहे, 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष. जेवढा वेळ जास्त घालवत जाल तेवढा तुमचा प्रीमियम नवीन टर्म इन्शुरन्स घेताना वाढायला लागतो. ही फॅक्ट तुम्हाला कदाचित माहिती नसेल, ती समजून घ्या. जर समजा तुमचं वय वर्ष आहे 30 वर्ष आणि तुम्हाला 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ कव्हर घ्यायचा आहे, तर त्यासाठी पे करावे लागतील अप्रॉक्सिमेटली 1000. पण जर समजा तुमचं वय झालं 40 45, तसा तुमचा प्रीमियम 1200 1500 2000 3000 वाढत जाणार. त्यातच आणि तुम्हाला काही डिझीज असतील, समजा डायबिटिक असाल किंवा इतर कुठलाही आजार असेल, तर तुमचा प्रीमियम वाढायला लागतो. जेवढे आजार जास्त तेवढा प्रीमियम जास्त. पण काही आजार असे आहेत, ते असतील तर तुम्हाला परत टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स दिला जात नाही. या केसमध्ये माणूस खूप मोठ्या प्रमाणात फसला जातो. कारण आता मी गुंतवणूक केली आहे, पण 5-7 वर्षांनी 2 वर्षांनी 10 वर्षांनी मला कळतं, अरे मी चुकलोय, माझा टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स मला हवा होता. पण त्या कंडिशनमध्ये जेव्हा आपल्याला डिझीज होतात तेव्हा इन्शुरन्स मिळत नाही. उदाहरणार्थ ही एक पॉलिसी आहे, यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये पे करावे लागणार. हे 10,000 पे केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत 48,31,000 रुपये 20 वर्षानंतर. हो, 48 लाख रुपये. एवढंच नाही, त्याच्याबरोबर 12 लाखाचा लाईफ कव्हर सुद्धा मिळणार आहे. जर काही बरं वाईट झालं ना तर 12 लाख रुपये मिळणार आहेत. पण याच्यापेक्षा बेस्ट स्कीम सांगू का? जर मी 10,000 इन्व्हेस्टच करतोय तर याच्यापेक्षा एक चांगला ऑप्शन माझ्याकडे आहे. समजा मला 1 करोडचा टर्म इन्शुरन्स हवा आहे, तर यासाठी चार्जेस तुम्ही बघू शकता. ICICI प्रुडेन्शियल 30 वर्षाच्या व्यक्तीचे घेईल 1000 रुपये. त्याचबरोबर HDFC लाईफ घेईल 1162, मॅक्स लाईफ घेईल 964, टाटा AIA घेईल 930 रुपये. अप्रॉक्सिमेटली 1000 रुपये आपण पकडून चालूया. 1000 माझा जाणार आहे टर्म इन्शुरन्स. इकडे जेव्हा मी युलिपमध्ये जातो तेव्हा माझा टर्म इन्शुरन्स पुढे जाऊन बंद होतो, पण इकडे कधीच बंद होणार नाही. मी जोपर्यंत 1000 भरत राहणार प्रत्येक महिन्याला, तोपर्यंत माझा हा टर्म इन्शुरन्स चालूच राहणार. 1 करोड रुपयांचा कव्हर. साधा विचार करा, पुढे मी 30 वर्षात काही ना काही बरं वाईट होऊ शकतं, कारण वय माणसाचं 60 70 80 वर्ष. जर मी याला पुढे 30 ते 40 वर्ष जरी भरत राहिलो तरी सुद्धा 4-5 लाखापेक्षा जास्त मोठी गुंतवणूक यामध्ये होत नाही. मी म्हणतोय 10 लाख रुपये गेले तरी सुद्धा डेथ कव्हर माझा 1 करोड रुपयांचा असणार आहे. त्यामुळे या स्कीम कधीही तोट्याच्या नसतात. पण तेच जर मी 50-60 लाखाचा वगैरे कव्हर घेणार असेल तर इझिली मला तो 600 रुपये 700 रुपयांना मिळू शकतो. 1000 सुद्धा पे करायची गरज नाही. आता एक सिंपल फॉर्म्युला वापरून मी यामधून जबरदस्त रिटर्न कमवणार आहे. मी पहिला घेणार टर्म इन्शुरन्स, म्हणजेच लाईफ कव्हर झाला. 1 करोड रुपये मिळणार. चला 10-12 लाख मगाशी जे त्या स्कीमने दाखवले होते ना, नको आहेत मला. मी डायरेक्ट 1 करोड रुपयांची प्रोव्हिजनिंग करतोय, कारण माझ्या मतानुसार तुमचा वर्षाचा जो इन्कम आहे त्याला गुणिले 20 करा. मिनिमम तेवढा तरी तुमचा लाईफ कव्हर असायला पाहिजे. समजा मी एका वर्षाला कमवतोय 5 लाख रुपये. 5 लाख गुणिले 20 विच इज 1 करोड रुपये. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त लाईफ कव्हर घेणं गरजेचं आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगू का, जेवढा लाईफ कव्हर तुम्ही वाढवत जाल तेवढ्या प्रमाणात तुमचा प्रीमियम कधीच वाढत नाही. प्रीमियम हळूहळू वाढत जातो, पण लाईफ कव्हर खूप मोठा वाढत जातो. तुम्ही एकदा टेस्ट करून बघू शकता. समजा मी 1000 तिकडे इन्व्हेस्ट केले टर्म इन्शुरन्ससाठी आणि उरलेले 9000 रुपये मी इकडे SIP मध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर काय सिनॅरिओ असू शकतो, आणि ते मी 20 वर्ष भरणार आहे. मला अप्रॉक्सिमेटली 15% रिटर्न मिळाले. आता हे कमी जास्त होऊ शकतात. रिसेंटली जर तुम्ही बघाल कुठल्या स्कीमला 18%, कुठल्या स्कीमला 20, कुठल्या 25, कुठल्या 30, इंडेक्स आपला निवांत 15% तरी मिनिमम देतोच, हे तुम्हाला माहिती आहे. या हिशोबाने आपण इन्व्हेस्ट करतोय. आता नो डाऊट कधी कधी मार्केट डाऊन असेल, रिटर्न कमी येतील, पण जेव्हा मार्केट वर येईल एकदम फास्ट वाढतील. ॲव्हरेज आपण एक 15% पकडतोय कॅल्क्युलेशनसाठी. तुमच्या हिशोबाने तुम्ही हे आकडे चेंज करू शकता. 20 करा, 18 करा, 15 करा, 10 करा, ॲज यू विश. जशा तुमच्या गुंतवणूक, जशा तुमच्या स्कीम असतील तशा. तुम्हाला यामध्ये आमची मदत हवी असेल तर इकडे नंबर आहे, कॉल करा. माझी टीम कम्प्लिटली तुम्हाला हेल्प करेल. कोल्हापूर राजारामपुरीमध्ये ऑफिस आहे. इफ यू वॉन्ट टू व्हिजिट, तुम्ही व्हिजिटही करू शकता. समजा मी 9000 इकडे इन्व्हेस्ट करत जातोय प्रत्येक महिन्याला. जसं मी इन्व्हेस्ट करत जाईन ना, एक्झाम्पल मी इन्व्हेस्ट करतोय 20 वर्ष.
20 वर्षांनी माझी टोटल अमाऊंट 1,36,00,000 रुपये होते. एवढे चांगले रिटर्न मी यामधून जनरेट करू शकतो. आता यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो. उदाहरणार्थ 5 वर्षांनी मला वाटलं की साहेब माझ्याकडे पैसे नाही आहेत, प्रॉब्लेम मध्ये आहे, तिकडे काय होणार होतं, सगळंच बंद होणार होतं. मी तुम्हाला सजेस्ट करेन SIP बंद करा. 1,000 रुपयांचा फक्त तुमचा इन्शुरन्स सुरू राहू दे. तो बंद करणं धोकादायक असतं, कारण कधी काय होईल, कधी आपण टेन्शनमध्ये येऊ, कधी थोडासा त्रास होईल, ते सगळे पैसे रिकवर इन्शुरन्समधनं होतात. हेल्थ असेल किंवा टर्म असेल, या 2 गोष्टी गरजेच्या आहेत, ज्याला खूप कमी पैसे लागतात प्रीमियम भरण्यासाठी. अति मोठ्या अमाऊंटची गरज भासत नाही. युलिपवाले लुटत असतात. ती अमाऊंट माझी 1,000ची चालू राहिली, 9,000चा हप्ता मी बंद करून टाकला. इमर्जन्सी काही फंड पाहिजे, यामधून मी विथड्रॉ करू शकतो. मला वाटलं 6 महिने भरायचे नाहीत, बंद करा. पण या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये आजपर्यंत भरलेली अमाऊंट परफॉर्म करेल की बंद राहील? परफॉर्म करेल. जसं मार्केट वाढेल तसं तुमची गुंतवलेली अमाऊंट सुद्धा वाढत जाणार आहे. युलिपमध्ये वाढणं बंद होतं, ते डिस्कंटिन्यू फंडमध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर करतात. इथं तसं होत नाही. जोपर्यंत पैसा तुमच्या अकाउंटमध्ये आहे तोपर्यंत तो परफॉर्म करत राहतो. गरज पडली थोडीशी अमाऊंट काढू शकता. आता तुम्हाला वाटतं 6 महिने वर्षभराचा माझा थोडासा स्ट्रगलिंग पिरियड आहे, आता हा पिरियड झाल्यानंतर माझ्याकडे पैसा येणार आहे, परत सुरू करा SIP. आता 9,000ची नाही बरं का, मी 15,000 इन्व्हेस्ट करणार आहे, कारण माझी सॅलरी वाढली, बाकीच्या गोष्टी माझ्या चांगल्या झालेल्या आहेत. जो बॅड पॅच होता तो संपलेला आहे. एवढंच नाही, मध्ये 10,000 आले, 50,000 आले, 1,00,000 आले, 2,00,000 आले, यामध्ये ऍडही करू शकता. जेवढे पैसे ऍड करत जाल तेवढी रिटर्नची अमाऊंट तुमची मोठी होत जाणार आहे. अशा प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असतं. अननेसेसरी युलिपमध्ये फसू नका. अदरवाईज मी म्हणेन एक टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स करा, बाकी सगळी अमाऊंट FD केली तरी चालेल. पण जर अजून बेटर त्याला परफॉर्म करावं तुम्हाला असं वाटत असेल तर या प्रॉपर स्कीममध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. HDFC, ICICI, टाटांच्या काही स्कीम चांगल्या चालतात, त्याचबरोबर बंधनच्या चांगल्या चालतात, कोटकच्या काही स्कीम चांगल्या चालतात, निपॉनच्या काही स्कीम चांगल्या चालतात. त्याची माहिती तुम्हाला घ्यायला लागेल, त्यासाठी कॉल करू शकता. सविस्तर माहिती घेऊन गुंतवणूक सुरू करू शकता. आणि हा व्हिडिओ डिलीट होण्याआधी सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.